तथागत भगवान गौतम बुद्ध आणि कार्ल मार्क्स. विचार करा, या दोघांची तुलना होऊ शकते का? काही नाही ऐकून हसू येईल, तर मार्क्सवाद्यांना वाटेल की हा निव्वळ विनोद आहे. पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दोघांना समोरासमोर का उभं केलं? आज आपण त्यांच्या बुद्ध की कार्ल मार्क्स या पुस्तकाच्या पहिल्या पानाचा अर्थ समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, बाबासाहेब या पुस्तकाच्या प्रास्ताविकात 3 महत्त्वाचे मुद्दे मांडतात. पहिला मुद्दा काळाचं अंतर. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्यात तब्बल 2381 वर्षाचा फरक आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध इसवी सन पूर्व काळातले, तर कार्ल मार्क्स आधुनिक जगातले. दुसरा मुद्दा विषयाची भिन्नता. कार्ल मार्क्स हे एका नवीन अर्थव्यवस्थेचे जनक मानले जातात, तर तथागत भगवान गौतम बुद्ध केवळ एका धर्माचे संस्थापक समजले जातात. तिसरा मुद्दा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मार्क्सवाद्यांचा दृष्टिकोन. मार्क्सचे अनुयायी तथागत भगवान गौतम बुद्धांना प्राचीन किंवा प्रिमिटिव्ह समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं एक आध्यात्मिक गुरु आम्हाला काय शिकवणार. पण इथेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक मोठी गुगली टाकतात. ते म्हणतात, जरी ही तुलना दिसायला ऑड वाटत असली तरी ती अत्यंत इन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच बोधप्रद आहे. पुढे बाबासाहेब लिहितात की जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह म्हणजेच प्रिजुडायझेस बाजूला ठेवले आणि बुद्धाचा सखोल अभ्यास केला, तर त्यांना जाणीव होईल की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारात असं काहीतरी दडलेलं आहे जे मार्क्सवाद्यांनाही दखल घ्यायला भाग पाडेल. जरी मार्क्सवादी बुद्धाची प्रार्थना करणार नाहीत तरी त्यांना हे मान्य करावंच लागेल की बुद्धाचे विचार त्यांच्या क्रांतीसाठी किती महत्त्वाचे आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे पुस्तक केवळ धर्माबद्दल नाही, तर ते शोषणाविरुद्धच्या लढ्याबद्दल आहे. एका बाजूला रक्ताची क्रांती, तर दुसऱ्या बाजूला विचारांची आणि नैतिकतेची क्रांती. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यातून हेच सिद्ध करायचे होते की समता प्रस्थापित करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता, बुद्ध की कार्ल मार्क्स. तुम्हाला काय वाटतं? गरिबी आणि विषमता घालवण्यासाठी फक्त पैसा वाटून चालतं की माणसाचं मन बदलावं लागतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पुस्तकातील पुढचे विचार जाणून घेण्यासाठी फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. जय भीम.